थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा वा. निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलो फुलोरा. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. चालत आपलं आबांच्या 19 काळातल्या गोष्टी पार्ट 4मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पार्ट 4मध्ये त्यांचं शिक्षण ते कसं होतं, मराठी, इंग्रजी, हिंदी काय होतं आणि कविता म्हणून दाखवते त्या पार्ट 4मध्ये. चला तर बघा तुम्ही हे शिक्षण कसं होतं तवाचं. तेव्हाचं शिक्षण आताचं शिक्षणासारखंच होतं, पण ते काय शिकित होते तवा नेमकं. आपलं आता हे मराठी शाळा, मराठी जी आहे ना, मराठी शिक्षण जास्त होतं. इंग्लिश नव्हतं बी जास्त. खांद्याला यायचं नाही नव्हतं. इंग्लिश नव्हतंच होय. ते बी नाही. आता सगळे इंग्लिशच्या मागं पळत हिंदी आहेत. थोडी थोडी नव्हती. फक्त मराठी शिक्षण जास्त असायचं कोणाला. ते बी कुठं मागणाला एक नव्हतीच होतं. हे आता सगळं इंग्लिश आणि हिंदी निघले, जास्त मराठी मागे गेली. जे इंग्लिश शिकलं तेच सगळं झालं असं चाललंय सध्याचं. तवा त्याला मागणार का मराठी, शिक्षण मराठी. इंग्रजी तुम्हाला काय माहिती इंग्रजीचा काळ. ते इंग्रज आले, ते ब्रिटिश आपली इथं भारताचं तवा काळ नसेल माहिती. तर आपला देश स्वतंत्र झाला तुम्ही ज्याला म्हणले होते. मग इंग्लिश माहित नाही, मराठी आम्हाला आता हिंदी येत नाही. मराठीच काय येतं का तुम्हाला? मराठीतलं काय आता आम्हाला कविता बिविता येते का तर येते मला. सांगा बरं, म्हणा बरं. मराठीतली होऊन जाऊन द्या बरं एक कविता. पाहिजे तवाच्या थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा, ही एक हे दुसरी. थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा, निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलो फुलोरा. काय तुझ्या पिसाऱ्याचा सांगू मी दिमाग, निळ्या मखमलीवर हिरवे लाख लाख. डोक्यावरची मुकला डवलं तसे तोरा, सारा बागरा सारा सोबत सखरा. तुये तुये नाच माझ्या अंगणात मोरा, निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलो फुलोरा. रंगीबेरंगी अंगाने जळते अंग, काय इंद्रधनुष्याचे चोरीचे तरंग. तुये तुये नाच माझ्या अंगणात मोरा, निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलो फुलोरा. एवढं ध्यानात राहिली का? हाय बाय अजून. बरं चला चला. नभातून सोन्याच्या होती तो राशी, उद गोऱ्या करीतो खेळे फुलाशी. मन वारा जागवी तो साऱ्या जगाला, म्हणताचे ओटा ओटा मित्र हाय आला. तुये तुये राज माझ्या अंगणात मोरा, निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलो फुलोरा. एवढं कस काय तुमच्या ध्यानात राहिले नेमकं? कवाचं तुम्ही कवा शिकले तरी 70 वर्ष झालं आधी शिकलेली कविता ती. मग अजून कस काय डोक्यात ती? 70 वर्ष झालं अजून एक कविता आहे वय. बघाई आकाशात सूर्यही आला, अंगावर पांघरुणी बळजारी शाला. बघाई आकाशात सूर्यही आला, अंगावर पांघरून बळजारी शाला. डोंगराच्या आडवून ह्या डोकारी हाळू, आणि गुलाबाचे फुले लागे उदाळू. बघाई आकाशात सूर्यही आला, अंगावर पांघरून बळजारी शाला. निळ्याच्या महालाला खांब सोनेरी, मोत्याच्या लावल्यात आट झालेली. बघाई आकाशात सूर्यही आला, अंगावर पांघरून बळजारी शाला. वा, पहिल्या कविता चांगल्याच होत्या होय. पहिले दुसरी तिसरीचा चौथी कविता कवाची असं कविता समज. कविता म्हणजे तिसरीची, दुसरीच्या चौथीच्या कविता. तुम्ही 3री पर्यंत शिकले होते ना, मग पहिली दुसरीचीच म्हणायची. चौथीच्या अशा तुम्हाला सगळं वाचता येतं का? वाचन लिखन कुठं येतात अंक? अंक कवर आहे कुठं येतात म्हणजे वाचता?
आता आता लिहायचं जे करू कशी जिंकतं. ते नाही वाचता आले आता कुठं राहायचं तुम्हाला? मला यायला ना आता बहुत चौथी तिसरी कोणती तर अजून वाचता येतं अजून. आपण चांगलं शिक्षण होतं माझं होय. मग तिसरी पर्यंत असताना सगळं वाचायला शिकले तुम्ही हा. आणि तिसरीला शाळा सोडून दिली. आता मोठ्या अक्षराचं जर समजा जे असलं ना मी विन सचमीत मी आता सुद्धा वाचू शकतो. एवढे डोळे चांगले आहेत का तुमचे? हा ते आपलं काही काहीचे आता ज्याला म्हणले नाही का चचमे लागायला लागली. हा मी अजून बिन सचमीत सुद्धा वाचू कस काय लागायला लागले चचमे सांगा बरं तुम्ही. आता हे खाणे तसलं हम्म, राहणे तसलं हम्म, वागणे तसलं मग त्यांनी डोळे गेले सगळं झालं हे जे होतंय का त्यांनी हम्म. हे मोबाईल बघू 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 का पहिला डोळ्याची मोबाईल आहे, मोबाईल. जाती आणि मेंदू बी कमी होतो म्हणजे मेंदू पासून डोळ्याचा तारात होतो ना हम्म. केस पिकणं हे होणं न दिसणं त्याच्यापासून आहे. मग टिया बघायच्या तेव्हा टिया नव्हते तुला सांगतो हे मोबाईल नव्हते काहीच नव्हतं ना आम्हाला अजूनही नाही. हम्म, आणि मग कसं काय त्यांना दिसले कसं काय त्यांचे काळे केस राहते आता एक मिनिट. आमचे केस आहे हे दात कवा पडले 5-50 पुढे हम्म, पिकले केस तुमचे 25 वयात पिकायचे काय कायचे तू हा? 15 वर्षापासून पिकायला लागले ते. हा, बघ हम्म, असं आहे ते काळ काय धंदा काय आताचा काय हम्म. खाणे काय पाणी काय वेगळं येते आता मागलं बोल येणार नाही आणि बोलचं मागं जाणार नाही. चला तर बा तुम्ही बघितलं कशी कविता म्हणून दाखले कसं शिक्षण होतं कसे मोबाईलने डोळे गेले काय खाणं पिणं कसं सांगितलं त्यांनी. चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये ते सांगणार आहे टी व्ही आणि रेडिओ केव्हा आणला होता त्यांनी आणि काय केलं त्यांच्या बरोबर काय झालं. चला तर थोडं दाखवत तुम्हाला. अरे मी म्हणलं झिंगारा नाही चाला बंद करा म्हातारा म्हणला नाही पोरं ऐकलं मी दिवस बंद केलं ते बारक्या त्या बाया शंकरेश पाठीचं टाकली बंद केली. तुमच्या पोरांनी तुमच्या का हा आणि मी म्हणतो झिंगारा बंद करा त्या. तर बघितलं बा पुढच्या ब्लॉगमध्ये हे आहे पार्ट 5मध्ये 5मध्ये. तर असेच नवीन मराठी ब्लॉग आणि 5 पार्ट बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सगळे 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. बाय.